चला सामना लगेचच सुरू होईल आणि आमचे गणेशदादा म्हात्रे आपल्याला नियम सांगतील या स्पर्धेचे नियम काय आहेत ते लक्षात ठेवा आणि उर्वरित संघ आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल ऐकत असाल तर दुसऱ्या सामन्यासाठी लगेचच रिपोर्टिंग करा। थँक्यू। धन्यवाद। बघा 5 षटकांचा सामना असेल, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि आपल्याला 20 मिनिटे दिली जातील 4 षटकं फेकण्यासाठी। जर उशीर झाला तर निश्चित आमचे पंच असतील तिथे मात्र जे 5 क्षेत्ररक्षक आहेत त्यापैकी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल। तर शरवली गावचे उद्योजक अर्षद चौधरी यांचा आगमन झाला, आपण त्यांचं व्यासपीठावरती स्वागत करूया। तर निश्चित या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी या चषकासाठी सकाराम मामा म्हात्रे यांच्याकडनं स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली आहे। 40+ साठी त्यांचं मनापासून आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त केले जातात। धन्यवाद जगदीश दादा। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरुणे देवम सर्व कार्य सुसर्वदा। गणरायाला वंदन करूया। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा, गावदेवी मातेला नमन आणि छत्रपती क्रीडांगणाला नमन करून या स्पर्धेची सुरुवात करतोय। मी गणेश म्हात्रे तुमचं स्वागत करतोय। जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळेल। एकंदरीत थोडासा उशीर झाला परंतु यानंतर प्रत्येक सामना वेळेवरती आपल्याला पाहायला मिळेल। तर बघा ऑफिशियल पंच आमचे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीने आपण हा सामना खेळवत आहेत आणि प्रथम सामना या स्पर्धेचा पाहायला मिळतो भारतीय जनता पार्टी चषक 20-25 पर्व मॅच ऑन। पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत असतोय। दोन्ही संघाला आमच्या आयोजन कमिटीकडनं शुभेच्छा। लेट्स प्ले। पहिलाच बॉल मात्र प्रहार केला होता, चेंडूला धाव घेण्याची संधी परंतु इथे फलंदाज होतो बाद, लागतो हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये। त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया। स्पर्धा पाहता आपण MTC ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून आपण या 4 दिवसामध्ये या स्पर्धेचे निश्चित पर्वणी तुम्हाला पाहायला मिळेल। MTC या वाहिनीच्या माध्यमातून अर्थात आमचे रोशन आमच्या सोबत जॉईन झाले आहेत। ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये कॅमेरामॅन असतील। त्यानंतर आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये आमचे जगदीश दादा पाटील नारिवली गावचे आमच्या कॉम बॉक्समध्ये ते असतील। पहिल्याच बॉलवरती गेली आहे विकेट। आताचा चेंडू मात्र थर्ड बँडला प्रहार केलाय। पुन्हा एकदा संधी होती परंतु संधीचं सोनं बनवता आलं नाही। या फलंदाज बाद होऊ शकला, थोडंसं दबाव खाली वावरताना पाहतोय निलजे बी या संघाला। तर बघा आयवा झेलसाठी आमच्या प्रेक्षकांसाठी कॅश प्राइज असेल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। प्रत्येक मॅचसाठी हा पारितोषिक असेल। तर चेतन पाटील यांच्याकडनं हा पारितोषिक असेल। बघा भारतीय जनता पार्टीचे मलंगड विभागामधून सर्व आपण बघू शकाल पद अधिकारी इथे व्यासपीठावरती येतीलच, यात मात्र शंका नसेल। तर भारतीय जनता पार्टी चषकाचे प्रमुख आयोजक राजेश विलास म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकता संपूर्ण देवेन 11 जानमन क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धा मात्र टाटा माटेने सुरुवातीला आमचे मंडल अध्यक्ष बालारामजी म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक जनार्दन दादा डोंगरे आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकाल चर्चा करताना याच विभागातील एक कार्यसम्राट अर्थात विकासाला ज्यांनी गती दिली आहे भारतीय जनता पार्टीचे नेवाली ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहू शकाल उपसरपंच निलेशदादा म्हात्रे आणि नेहमीच सपोर्ट करणारे आमचे रविदादा महेंद्र म्हात्रे हे सर्व उपस्थित आहेत मॅचसाठी। दरम्यानचा हा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेच्या लगेच जातो, चेंडूला अडवलं जातं तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर
पाहू शकाल पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे येतो आणि पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो या चषकाचा. तर डीजे मास्टरला एकच सूचना करेल, जेव्हा चेंडू हातामध्ये येईल लगेच आपण डीजे बंद करायचा. चौकार आलाय, चौकाराच्या साइड मात्र धावफलक पुढे जातोय. आताचा चेंडू मात्र पाहायला पण जबरदस्त हा चेंडू होता, सबमरी डिलावर चेंडू. त्यानंतर अमित भोईर यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतो, आपण सुद्धा या. बघा राजेश म्हात्रे मात्र पूर्णपणे लक्ष लावताना वेधताना त्यांच्या सोबतीला नितेश म्हात्रे, कारण या स्पर्धेला निश्चितच ज्याने सहकार्य केला आणि ही स्पर्धा साकार करण्यासाठी त्यांच्याकडनं जी मेहनत घेतली गेली आहे. बघा संपूर्ण चौफेर जर आपण नजर पाहिलं तर संपूर्ण भगवंसं वातावरण, भारतीय जनता पार्टीचे ध्वज आपण पाहू शकता आणि प्रत्येक आपल्या मलंगड विभागातील भारतीय जनता पार्टीचे जे नेते त्यांच्याशी जोडणारा हा चषक आपल्याला पाहायला मिळतो आहे, अर्थात भारतीय जनता पार्टी चषक 2025 पर्व. तर या विभागामध्ये मी प्रथमच हा नियोजन आपण पाहता छत्रपती क्रीडांगण चिंचवलीचा हा क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावरती बघा स्वप्नातनी साकारलेली स्पर्धा भारतीय जनता पार्टीची आणि ती आज आपल्याला सुरुवात करताना पाहतोय. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. समालोचन कक्षा, त्यानंतर आपण डाव्या बाजूला गेलो तर निश्चित आमची DK आणि त्याच्या बाजूला जर आपण पाहिला तर खेळाडू कक्षा, त्यानंतर आमच्या प्रेक्षकांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 2 डगआउट आणि आताच ज्यांनी नेटची सुविधा करून दिली आमचे किरणदादा पाटील सुद्धा आमच्या सोबत जॉईन झाल्यात. नेहमीच या क्रीडांगणावरती जेव्हा स्पर्धा भरवली जाते, कारण आपण पाहू शकाल जर टेक्नॉलॉजी जर पाहायला गेली तर टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला नेट असणं फार गरजेचं आणि तो नेट आपल्याला इथे उपलब्ध करून दिला आमचे किरणदादा पाटील यांनी. त्यांचंसुद्धा मनापासून आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार. भारतीय जनता पार्टी अर्थात निश्चित आपण या विभागातील कल्याण पूर्वेतील पहिली महिला आमदार आपल्याला पाहायला मिळाली आणि ती त्यासुद्धा इथे उपस्थित होती, सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड. त्यानंतर आपण आताच ज्यांचं आगमन पाहिलं भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य श्यामदादा पाटील, त्यानंतर माजी सरपंच हनुमान दादा पाटील, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं जयेश पाटील, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत नेवलीचे माजी सदस्य धाका म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. तर नेक्स्ट मॅचसाठी गोलवली बी आणि नितलास बी आपण रिपोर्ट करायचा. जर वेळेवरती उपस्थित राहिल्या नाही तर पेनल्टी दिली जाईल. दरम्यानचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन प्रहार केला, कॅपमध्ये आउटफील्ड पास आहे या क्रीडांगणाची वैशिष्ट्य. येतो हा चौकार, 4 धावा, गुड शॉट. करून देताना पाहतोय आपण या स्पर्धेची भारतीय जनता पार्टी हा चषक आपण पाहता. जबरदस्त हा ड्राईव्ह होता, स्क्वेअरकटचा फटका, पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, यावेळेस कोणती मिस्टेक नाही आहे. चेंडूला व्यवस्थित पकडलं गेला, तोपर्यंत सिंगल. दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केल्या आणि दोन्ही फलंदाजाकडनं धावा बनण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. प्रथम सामना आपण पाहता, जबरदस्त स्पर्धा नीटनेटकं आयोजन आपण पाहू शकता. देवेन 11 जानवन क्रिकेट संघ चिंचोली आयोजित भारतीय जनता पार्टी चषकाचं आयोजन थाटामाटाने आपण पाहतो आणि पहिला सामना या स्पर्धेचा आपण पाहता. एका बाजूला गोबे आणि त्यांच्यासोबत आपण पाहता तर निलजेबी. यावेळेचा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे, कॉटन बॉल चान्स होती, संधी होती, परंतु इथे छेल पकडता आला नाही. या सिंगलने धावफलकावरती धावसंख्या बदल. तर नेक्स्ट मॅचसाठी आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. नितलास आपण इथे आला असाल तर रिपोर्ट करायचा आहे. बघा जो संघ अनुपस्थित राहील त्या संघाला आयोजन कमिटीकडनं पेनल्टी दिली जाईल.
गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक दुसरा. दरम्यानचा हा चेंडू ऑनसाइडला फिरवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती परंतु तसं झालं नाही. यास एक धाव कंप्लीट. गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल गोलंदाज जो दुसरं षटक फेकतो आहे विवेक पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल ज्याने पहिलं षटक फेकलं नीरज पाटीलने. तर नीरज पाटीलचा विचार केला. नीरज पाटीलने पहिले षटक किफायती फेकलं. फक्त एक चौकार त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवताना पाहतोय विवेक पाटीलला. त्यांनीसुद्धा या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतचं 5 चेंडू फेकल्यात 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 12 या आकड्यावरती निलजे बी या संघाकडनं. ऑनसाइडला चेंडू फ्रार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. या सबमरी डिलिव्हरी चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटके समाप्त होतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती. दरम्यान आमचे बाजीरावजी डोंगरे यांची उपस्थिती इथे होता. त्यांना आम्ही इन्व्हाइट करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांची समाप्ती. सलामीसाठी आपण पाहिलं की योगेश पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहिलं समीर पाटील. समीर पाटील फार स्वस्तामध्ये बाद झाला. एकही चेंडू तो खेळू शकला नाही आहे. त्यानंतर वनडाऊनचा फलंदाज भावेश पाटील ज्याच्या बॅटमधून चौकार आला. योगेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला आणि आता धावफलकावरती धाव पाहायला मिळतात. 12 चेंडू मागे 12 धावफलकावरती पाहतोय. 5 षटकांचा सामना. यस चला टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्टिंग करायचे. गोलिवली संघाचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. नितलस संघाचे कॅप्टन आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये यावं लागेल हे लक्षात ठेवा. कारण ही स्पर्धा आहे भारतीय जनता पार्टी चषक 2025 आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्रीमलम मंडळाचे श्री राजेश विलास म्हात्रे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. त्यामुळे जेवढी स्पर्धा मोठी तेवढे तिचे नियम कठीण आहेत हे लक्षात ठेवा आणि वेळेवरती आपण रिपोर्टिंग करा. धन्यवाद. तर निश्चित जगदीश दादा कारण आपल्यासाठी ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे आपण वेळेवरती येणं फार गरजेचं आहे. प्रथम दिवस आहे त्यामुळे मात्र प्रथम सामन्यासाठी या दोन्ही निश्चित संघाने ॲडजस्टमेंट केला परंतु यानंतर कोणतीही ॲडजस्टमेंट नसेल. दरम्यानचा पुलचा फटका गॅपमध्ये चेंडू 1 बाउन्स इनटू द पॅन्स. सीमारेषेच्या पलीकडे येतो हा चौका. 4 धावा. चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती बघा डीजे मास्टर आमचं खूप चतुर आहेत. ज्याप्रमाणे स्पर्धा त्याप्रमाणे त्यांच्याकडनं संगीत. वेल डन. गुड जॉब. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि त्यानंतरचा हा सामना 12 धावा होत्या. त्यानंतर मात्र हा हल्ला करणं फार गरजेचं. मोठ्या फटक्याची नितांत गरज होती अर्थात निलजे बस संघाला आणि पहिल्याच चेंडूवरती प्रति हल्ला चौकारी. तर चौकारीच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 16 या आकड्यावरती पोहोचलो आहे. 16 धावा झाल्या. तर सलामीसाठी आलेला फलंदाज चांगली कामगिरी करतोय. योगेशला आपण पाहता त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. अजून एक फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू बॉडीला ब्रश होतोय परंतु पंचांचा शिंगणे अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आला नाही आहे. लाऊड अपील झाली होती. दिस इज अ नॉट आऊट. बघा पंचांवरती दबाव टाकण्याचं काम केलं परंतु पंच अतिशय तीक्ष्ण पंच आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत हा चेंडू बॉडीला ब्रश होऊन गेला त्यामुळे मात्र कोणताही सिग्नल पंचांकडनं पाहायला मिळाला नाही आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने दाखवल्या. एक चौकारानंतर आपण पाहू शकाल प्रत्युत्तर दाखवला. हा अतिशय चांगला चेंडू होता. आपण पाहता की थोडीशी हाईट होती या चेंडूवरती आणि त्यामुळे फलंदाजाला व्यवस्थित मिडल करता आला नाही. या बॉडीला ब्रश होऊन चेंडू आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाकडे जातो. हा चेंडू पुलचा फटका. किती जोराने हा चेंडू खेळला होता. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त काय कमिटमेंट आहे आपण पाहू शकाल. काऊ कॉर्नरकडनं येण्याचा मात्र प्रयत्न केला आणि त्यानंतरचा हा चेंडू उचलला. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा झाल्यात. तर 17 हा नामांकन नेहमीच क्रिकेटमध्ये अनलकी ठरला जातो परंतु या दोन संघांसाठी कोणत्या संघासाठी
अनलकी ठरेल आणि कोणत्या संघासाठी अनलकी ठरेल हा पाहणं योग्य असेल. षटक क्रमांक आपण पाहू शकाल तिसरं सुरू आहे. तिसरं षटक सुरू असताना आता मात्र गोलंदाजाने तो चांगली कामगिरी केली आहे. थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजांना वन डाऊनचा फलंदाज पावेश आणि त्याच्या सोबतीला आपण योगेशला पाहतोय. नीरज दुसऱ्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी नीरज कडनं, सुरेख गोलंदाजी, व्हेरिएशन खूप चांगल्या. बॅकहँड दहान चेंडू फेकलाय आणि मात्र कोणताही निश्चित तिसऱ्या पंचाची मागणी. तो फलंदाज बघा खेळाडू वृत्ती, स्वतःहून खेळाडू बाद होता. प्रशंसा खेळाडूंची करी मी, कारण त्याने स्वतःहून दाखवलं की मी विकेटवरती ब्रश झालो आणि त्यानंतर हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज आता बाद होतोय. लागतोय हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅट अर्थात आपण पाहू शकाल MTC या वाहिनीच्या माध्यमातून रिफ्लायच्या माध्यमातून आपण पाहतो की फलंदाजाची बॅट विकेटवरती गेली आहे आणि त्यामुळे हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. लागतोय निलजे बी संघाला हा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. 22 बाद झाला. त्यानंतर मिडल ऑर्डरचा फलंदाज निनाद मैदानाच्या आतमध्ये गेलोय. 17 या आकड्यावरती बघा अनलकी ठरताना पाहतोय, कारण निलजे बी संघासाठी षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. गोलंदाज तयार. आत्ताचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या चांगल्या टप्प्यावरती जर आपण गोलंदाजी कराल तर निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला यशस्वीरित्या षटक पाहायला मिळेल. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळतोय. तर अर्थात गोवे या संघाच्या माध्यमातून गोलंदाजाकडनं सुरेख कामगिरी झाली आहे. षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावर सुरू आहे. शेवटचा चेंडू ऑन साइडला भिडकावला. क्षेत्ररक्षक तिथं आहे. वेल जज कॅच, फलंदाज बाद. लागतोय हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये निलजे बी या संघाला. फलंदाज बाद. समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावसंख्या पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 धावा झाल्यात. गोलंदाजी करणारा संघ गोव्याचा विचार केला तर आतापर्यंत त्यांची कामगिरी खूप भरीव राहिली आहे. 18 चेंडू फेकल्यात गोलंदाजाकडनं आणि 18 चेंडूवरती त्याने धावा खर्च केल्यात. टीमचा जर वर्क पाहिला तर 17 धावा किफायती गोलंदाजी. गोलंदाजसाठी आपण अनुष पाटील आपण पाहता. गोवे या संघाकडनं दूरवरचा प्रवास त्यांच्या माध्यमातून केला गेला. वेळेवरती उपस्थित राहिला तर निश्चित मी गोवे संघाचं कौतुक करेल आणि त्यांच्याकडनं
साजेदीर कामगिरी आपल्याला पाहायला मिळतं, भरीव कामगिरी पाहायला मिळतं. तर चला चेंडू नवीन द्यायचा आहे. बघा पंचांकडे नवीन चेंडू असेल तर आपण तो वापरायचा. बघा चेंडू कधी हरवला, खराब झाला, काही झाला तर चेंडू आपल्याला नवीनच दिला जाईल. तर बघा एक विशेष सूचना आयोजन कमिटीकडनं, जेव्हा आपण टॉस उडवण्यासाठी येताना कॅप्टन त्याने मात्र तिथे 2 चेंडू चॉईस अगोदरच करायचे आहेत. तुम्हाला चेंडू दिले जातील तिथे चॉईस करा आपण, आणि त्याच्यावरती आमचे आयोजन कमिटी नावे लिहून ठेवतील. बघा आपण विशेष सूचना, आपण जेव्हा इथे टॉस उडवण्यासाठी येतात तेव्हा आपण चेंडू चॉईस करा. तर टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. गोलवली ब संघ इथे उपस्थित झाला, तर नितलास ब संघ आपण असा तर इथे उपस्थिती दाखवायची आहे. बघा आता जर जो येणारा संघ अनुपस्थित असेल तर त्या संघाला निश्चितच आयोजन कमिटीकडनं पेनल्टी दिली जाईल. आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय इनिंग ब्रेक अगोदर आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. षटक क्रमांक 4 सुरू होता. धावसंख्याला आकार दिला. आतापर्यंत जर पाहिला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने, कारण धावा रोखण्याचा काम त्यांच्या माध्यमातून झाला. पहिलं सत्र सुरू, पहिली इनिंगचा आपण खेळ पाहतोय. हॅम ॲक्शन, हा चेंडू फेकला गेला कव्हरला, मात्र क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. बघा टीमसाठी धावा रोखल्या 3. अर्थात हा चेंडू हातामधून निसटला असता तर कदाचित चौकार सुद्धा गेला असता. जबरदस्त फटका होता. सिंगल येते, सिंगलने धापलकावरती धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचतोय. आपण पाहू शकता मैदानाच्या झोपेवर स्वर्गवासी बाबूशेठ पाटील स्टँड, स्वर्गवासी वासुदेव मडवी स्टँड. या स्टँडची उभारणी खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण स्वर्गीय राम म्हात्रे स्टँड आपण पाहता. आणि आमच्या डीजे साठी त्यानंतर कॉम्बॉक्स आपण पाहू शकाल, आमच्या संयोजन कक्ष सुद्धा. आणि त्यानंतर आमच्या मान्यवरांसाठी आपण पाहू शकाल रंगमंच. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी चषकाचे आयोजन देवेन 11चे हनुमान क्रिकेट संघ चिंचोली आयोजित, प्रमुख आयोजक राजेश विलास म्हात्रे. भारतीय जनता पार्टी चषक 2022 हा पर्व. गोलंदाज यार, हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे होता, फलंदाज होतो बाद. लागतोय अजून एक धक्का टीम निलजे BS संघाला. फलंदाज 5वा हा बाद होतोय. चे 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये दिले आहेत. तरीचेचा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल. हॅट्रिक ऑन द बॉलर अनुज पाटील. या स्पर्धेचा पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? लाफ्ट एडिट करायचं होतं, चेंडू जातोय
वाईडिस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला दूरवरचं अंतर कापायचं तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना स्टॅक रोटेट करण्याची. सिंगल डबल हे पाहिजे तशा पद्धतीने फलंदाजी आत्तापर्यंत झाली नाही आहे. येणारे काही चेंडू आहेत या काही चेंडूवरती आक्रमक थोडंसं व्हावं लागेल. अर्थात एक चांगलं टार्गेट सेटअप करावं लागेल. प्रथमच सामना आपण पाहू शकता छत्रपती क्रीडांगणावरती भारतीय जनता पार्टी चषक आपण पाहता. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला व्यवस्थित चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. चांगला टार्गेटपर्यंत पोहोचायचं असेल तर थोडेसे हवाई हल्ले करावे लागतील. क्रिकेट असो की क्रिकेट आपण पाहता क्रिकेटमध्ये संघर्ष फार महत्त्व आहे आणि संघर्षाला फार किंमत आहे. जेवढं मोठं संघर्ष कराल तेवढाच मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हॅम ॲक्शनने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेगमधून. नशिबाची साथ येतोय हा चौकार. 4 धावा. मास्टर भारतीय जनता पार्टीचा अभिमान अर्थात आपण पाहू शकाल कल्याण पूर्वेतील पहिली महिला आमदार सौभाग्यवती सुलभा गणपतशेठ गायकवाड आपण पाहू शकाल. सुलभाताई गणपतशेठ गायकवाड आपल्या या विभागातील कल्याण पूर्वेतील प्रथम महिला आमदार आपण पाहू शकाल. तर नेक्स्ट मॅचसाठी बघा जो संघ अनुपस्थित असेल त्या संघाला लगेचच पॅनल्टी दिली जाईल. तर बघा एक विशेष सूचना आहे. तर बघा इनिंग ब्रेक नंतर आपल्याला टॉस उडवायचा आहे. जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल जर प्रथम चेंडू फेकला तर आपल्या टीमला एक चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. बघा कडक शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. जर समोरचा संघ इथे उपस्थित असेल आणि टॉस उडवण्यासाठी जर एक संघ नसेल तर त्या संघाला जेव्हा सेकंड इनिंग सुरू होईल सामना सुरू असणारा त्याच्या अगोदर जर नाणेफेकी झाली नाही आहे तर त्या संघाला अनुपस्थित राहिलेल्या संघाला एक चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. ऑन साइडला फटका सुरू आहे काय. या फटक्याची नितांत गरज होती. योगेश थांबला होता आणि तो का थांबला होता त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिल्या येतो हा पहिला भारतीय जनता पार्टी षटकार. पॉवर हिटिंग स्ट्रोक होता. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वाढती. धावफलकावरती धावफलकाला आकार. पुन्हा एकदा मात्र चेंडूला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू टॉप एजच्या माध्यमातून झेल स्वीकारला. वेल जज कॅच. फलंदाज बाद. वरती आगमन झाला आमचे योगेश दादा म्हात्रे यांचा. नेहमीच यशस्वीरित्या आपण पाहू शकाल स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवल्या जातात. छत्रपती चषकाचे प्रमुख आयोजक आणि आमचे मंडल उपाध्यक्ष योगेश दादा म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन होताना पाहतोय. शा फलंदाजाने षटकार दाखवला तर या स्पर्धेचा प्रथम तो होतोय बाद. योगेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज लेफ्ट हँड सीमर. या वेळेचा चेंडू सुरेख. चेंज द फेस. बॅक इन द हँड चेंडू फेकला. गती थोडीशी कमी केली
फलंदाज कारण प्रथम चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावेळे याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क नाही. या डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या नंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतात 30-31 धावांची गरज असेल. बघा शेवटचा अंतिम कॉल. जर अनुपस्थित असेल संघ तर एक चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. बघा इथे उपस्थित संघ आहे गोलवली बी संघ उपस्थित आहेत. नितलास बी संघ. जर आपण सेकंड इनिंग चालू होण्याच्या अगोदर इथे रिपोर्ट केला नाहीये तर आपल्या टीमला एक चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. तर निश्चित आपण पाहू शकाल व्यासपीठावरती आमचे आधारस्तंभ नेहमीच चेहऱ्यावरती स्मित हास्य आमचे बिंदास दादा म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला आपण पाहू शकाल अमित भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आपण निश्चितच स्वागत करूया. तर टॉससाठी रिपोर्ट करायचा नितलास बी संघ आपण इथे उपस्थित असाल तर हॅलो. चला आता लगेचच सामन्याला सुरुवात होईल. टॉससाठी रिपोर्टिंग करा नितलास संघ. कारण स्पर्धा मोठी आहे आणि स्पर्धा मोठी असल्यामुळे नियमसुद्धा तुम्हाला तेवढेच कठीण आहेत. त्यामुळे आपण आता वेळ करू नका. आज आमच्या या स्पर्धेसाठी पंच पाहतोय आपण आमचे डोंबिवलीतील नामवंत पंच रमेश म्हात्रे उर्फ मेक्या सर आणि दशरथ सर सोरकाते दावडी असे नामवंत पंच आज आपल्याला या ठिकाणी पाहा मिळतील. प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहा. मित्रांनो तुमचं सहकार्य सुद्धा आयोजकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका आणि वेळेवरती खेळण्यासाठी या. कारण तुम्ही स्पर्धा खेळता आणि स्पर्धा खेळत असताना पैसे देऊन जर तुम्हाला स्पर्धा खेळता तर मग उशीर का करता आणि पॅनल्टी लावून का घेता. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे टीम निजे संघाने बॅटिंग करत असताना फक्त 30 बॉलमध्ये 30 धावा केल्या आणि 31चं टार्गेट ठेवलं आहे. ते मात्र अर्शद 11 गोवा या टीमसमोर सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहा मिळते. तर गोवे संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी आकाश पाटील आणि सुमित पाटील ही ओपनिंग प्लेयर जोडी पाहा मिळतोय. निजे संघाच्या वतीने पहिला गोलंदाज
निनाद द्यायला पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 30 चेंडू 31 करायचे आहेत. लो स्कोअरचा सामना आहे. जी फलंदाजी करायची होती निज संघाला झाली नाही आहे आणि त्यामुळेच त्यांना कमी धावसंख्येवरती रोखण्यात आलं. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहेत. एकच जाव दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न, मात्र थ्रो व्यवस्थित नव्हता. तर बघा नितलास बी संघाला जो टाइम दिला होता त्यावरती आपण उपस्थित राहिले नाही, तर नितलास बी संघाला 1 चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. चला सामना पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. बिग शॉट. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट क्लिअर करत असताना दुसऱ्या बॉलवरती शानदार षटकार. एलकेअरचा जो बॅनर मैदानामध्ये आहे चेतन पाटील यांचा, त्याला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर कॅश प्राईज 500 रुपये आहेत. 4 दिवस सातत्याने. आणि आयवा जेलसाठी 200 रुपये आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल या वेळेस मिड ऑनला. फिल्डर उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातोय. कमिटीला नाही, आमच्या प्रेक्षकांसाठी आयवा जेलसाठी कंटिन्यू 4 दिवस 200 रुपये तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा चेंडूला कोदून काढलाय तोच फिल्डर. चांगली गोलंदाजी करत असताना निनादला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं खरं तर पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा, त्याच्यानंतर षटकार. 2 चेंडू डॉट सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला. मेन पंच मेके सरांना पाहतोय. स्क्वेअर लेगला दशरथ सर सोरकात आहेत. फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकले नाही आहे. चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय कीपरच्या क्लोजमध्ये. डॉट बॉल आला येते सुद्धा. सामना कोणी जिंको, विजेत्यामध्ये सामना होईल नंतर. जी सेकंड मॅच आहे आणि पहिल्या मॅचचा विनर. स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. दणदणीत चौकार. होते ते कार्यसम्राट, कार्यकुशल, सर्वांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आमदार साहेब किसन शेठ कतोरे साहेब. एकमेव असे आमदार होऊन गेले की ज्यांनी 2019 मध्ये सर्वाधिक जास्त निधी आणला केंद्र सरकारकडून आणि त्याचा योग्य तो वापर करणारे हे कुशल नेतृत्व सन्माननीय किसन शेठ कतोरे साहेब. चला जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे सामना पाहायला मिळतोय आपल्याला गोवेच्या विरोधात निज संघ. 31चं टार्गेट होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या, 12 धावा. बिनबाद 12 धावा स्टार्ट केले. गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज अक्षय रसाळ. ह्या गोलंदाजाला पाहतोय आपण. दुसरं षटक. पुल करायचा होता, मात्र फटका व्यवस्थित बॅटवरती कन्वर्ट झाला नाही आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव मिळत असताना दुसरं षटक पाहा मिळतो आपल्याला.
ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर नाही आहे, चेंडू जातोय डॉट. ओ स्विच हिट केलाय, फटका चांगला आहे, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. डौलाने फडकवत असताना भारतीय जनता पार्टीचं बोध चिन्ह आपल्याला पाहा मिळतोय, कमळ अगदी मधोमध, आणि त्याच्या जोडीला मात्र कलर्स आपल्याला पाहा मिळतात. डौलाने फडकत असताना भारतीय जनता पार्टीचा ध्वज पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डीप मध्ये. 1+1 2 धावा इतके सुद्धा मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतो आपल्याला. अगदी विजयाच्या समीट जात असताना पाहतोय. गोबे संघाला सकाळी अगदी वेळेवरती उपस्थित राहिला हा संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ झाला, जेथे निज संघाला जास्त धावा करायच्या होत्या ते करू दिल्या नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त 30 या धावसंख्येवरती रोखलं आणि आता 31चं टार्गेट. चांगला चेंडू यष्टीरक्षकाला पाहतोय आपण, अगदी क्लोज कीपिंग करत असताना. योगेश पाटील, हर्षद चौधरी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. सरवलीचे हर्षद चौधरी एक बिग नेम क्रिकेटमधील, गेले कित्येक वर्ष या क्रिकेटचे अगदी जवळचं नातं राहिलं त्यांचं. ओ स्विच हिट, फटका चांगला आहे, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बीजेपी षटकार. चला हर्षद चौधरी या पण, ज्याने हा संघ पुरस्कृत केलाय. चला नितला संघ चला आलेले आहेत, आपण टॉसकडे जाऊया लगेचच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि टॉस करू आपण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या आता 25 धावा, फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. चला या टीम नितला संघ, चला आता वेळ नका करू. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. 25 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. टॅपिंग क्रिकेट खेळला जातोय, तिथे सुद्धा एकेरी धाव मिळेल. राजेश दादा म्हात्रे या आपण. निलेश दादा, आपल्या शुभाचं आपण टॉस करतोय. एकीकडे भारतीय जनता पार्टीचं बोध चिन्ह आणि दुसरीकडे जय हनुमान क्रिकेट संघ लोगो आहे. त्यामुळे आपण जय हनुमानाचा कॉल दिलाय, आलाय तो बोध चिन्ह आलाय आणि टीम नितला संघ टॉस जिंकला. आपण डिसिजन गोलिवली संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग आणि सामना संपला येते. सामना जिंकलाय गोवे संघाने, लवकर सामना संपवला. त्यामुळे गोलिवली संघ आपण टॉस जिंकला, लगेचच अंमलबजावणी करायची आहे त्या निर्णयावरती.
लो स्कोरचा सामना होता, त्यामुळे आपण गोलंदाजी ॲनालिसिस पाहू. आणि ज्या गोलंदाजाने 2 षटक फेकली, धाबा खर्च केल्या 10 आणि विकेट मिळवल्या 2, तो नीरज पाटील ठरला आहे सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. नीरज पाटील याचं आपण चला नीरज या मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. तर उपस्थित मंचावरती आमचे बालाराम दादा म्हात्रे आहेत, त्यांच्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो. यावं आपण. नीरज ठरलाय सामन्याचा हिरो, ज्याने 2 षटकं फेकली. अतिशय चांगला बॉलिंग ॲनालिसिस झालं त्याचं आणि तोच ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.